हॅलो फ्रेंड्स, मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्क मिलन सरबत. तर मी हा मस्क मिलन घेतलेला आहे. भरपूर गरमी आहे, त्यामुळे सर्वांना थंड खावंसं वाटतं. त्यासाठी मी आज बनवत आहे मस्क मिलन सरबत. तर याला आता आपण कापून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचा मी मस्क मिलन सरबत मस्क मिलन घेतलेलं आहे. आता यातील बिया आपण काढून घेऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी एका बाजूचे बिया काढून घेतलेले आहे, दुसऱ्या बाजूच्या काढून घेते. अशा प्रकारे बिया काढून घेतलेले आहे. आता याची बाहेरची साल काढून टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे मस्क मिलनची साल काढतोय. तर बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, असे आपल्याला लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहे. तर मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. आता एक मिक्सरचे जार घेऊया. यामध्ये हे सर्व मस्क मिलनचे तुकडे घालूया. यामध्ये 4 चमचे साखर घालूया. आणि यामध्ये काही आईस क्यूब घालणार आहोत. मी 4 आईस क्यूब घातलेले आहे. आता याला आपण 1 ग्लास दूध घालणार आहोत. हे 200 मिलीलिटर दूध आहे. अशा प्रकारे यामध्ये दूध घालून घेऊया. आता हे मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले चांगले आणखीन काही याच्यामध्ये तुकडे आहेत छोटेसे, ते मी पुन्हा पिसून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे. चला तर आता सर्व करूया. मी हे 2 ग्लास घेतलेले आहे. यामध्ये काही आईस क्यूब घालूया. आता यामध्ये आपण हा सरबत घालूया. आता यामध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालत आहोत. तुम्ही हव्या त्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. यावर काही पिस्त्याचे काप घालत आहे. बघू शकता आपण. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मस्क मिलन सरबत म्हणा, थंडाई बोला, थंडगार असा उन्हाळ्याचा गरमी कमी करण्यासाठी हा मस्क मिलन फ्रूटचा आपण हा ज्यूस बनवलेला आहे. खूप सुंदर झालेला आहे.
आणि छानही लागत आहे. मुलांना तर खूप आवडेल, सर्वांना खूप आवडेल. आपली गरमी कमी करण्यासाठी हा मी मस्कमेलन सरबत बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, मस्कमेलन शेक बनवलेला आहे, तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.